मित्रांनो नमस्कार. आज आपण मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये विविध प्रकारच्या कॉपीराइट फ्री इमेजेस कसे इन्सर्ट करू शकतो याबद्दल अधिक माहिती घेणार आहोत. मित्रांनो, दोन मार्ग आहेत. एक, तुम्ही सदरील वेबसाईटवर ज्या इमेजेस आहेत त्या इमेजेस सर्च करून तुम्ही डेस्कटॉपवर किंवा तुमच्या हव्या त्या फोल्डरमध्ये सेव्ह करून ठेवू शकता. दुसरा मार्ग आहे, तुम्ही ऑनलाईन सुद्धा अशा प्रकारच्या इमेजेस तुमच्या मायक्रोसॉफ्ट वर्ड पेजमध्ये इन्सर्ट करू शकता. तर पहिल्या प्रथम मी तुम्हाला ऑनलाईन कोणता मार्ग आहे आणि तो इन्सर्ट कसा करायचा तुमच्या माहितीसाठी सांगतो. पिक्सेल्स आणि पिक्साबे या दोन वेबसाईट कॉपीराइट फ्री इमेजेस देतात. कुठल्याही प्रकारचं कॉपीराइट तुमच्या कुठल्याही कंटेंटला लागत नाही, म्हणून या दोन वेबसाईटवरून तुम्ही हव्या त्या इमेजेस घेऊ शकता. चला तर पाहूया इमेज कशी ॲड करायची. पहिल्या प्रथम मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये कर्सर हा इथे आहे मार्कच्या खाली. इन्सर्ट या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पिक्चर्स या टॅबवर क्लिक करायचं आहे. इथे दोन आहेत, धिस डिव्हाइस आणि ऑनलाईन पिक्चर्स. तर आपल्याला ऑनलाईन पिक्चर्सवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बिंग या वेबसाईटवर तुम्हाला घेऊन जाईल. तिथे तुम्ही पिक्साबे या वेबसाईटला सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर अशा प्रकारे हे पिक्साबेचे आलेले आहेत. आता माझा विषय आहे एन्व्हायरमेंट, पर्यावरण, तर अर्थात मी ही इमेजेस घेऊ शकतो. इन्सर्ट या बटनवर क्लिक केल्यानंतर ही इमेज इथे डाउनलोड झालेली आहे. आता मला ही इमेज साईज मला थोडंसं लहान करायचं आहे. अशा प्रकारे मी कर्सरने ती लहान करू शकतो. मला इथे बरोबर ती बसवता आलेली आहे, तिची पोझिशन करेक्ट झालेली आहे. अशा प्रकारे तुम्ही कुठलीही इमेज हवी ती घेऊ शकता. आता दुसरा एक प्रश्न आहे की मला दुसऱ्या विषयावर आधारित एक इमेजेस हवी आहे. ऑनलाईन पिक्चर्स, पिक्साबे, या वेबसाईटवर गेल्यानंतर मला परत एकदा एन्व्हायरमेंटवर हवी आहे. हे पहा, अशा प्रकारच्या ह्या इमेज आलेल्या आहेत. ही इमेज मला हवी आहे, तर मी इथे क्लिक करणार आणि ही इमेज डाउनलोड होऊन ही अशा प्रकारची ती इथे